राज्यात सध्या खरीप हंगामाची लगबग सुरू असताना कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि तितकीच चिंताजनक बातमी समोर आली आहे। वस्त्रोद्योग क्षेत्राला स्वस्त दरात कापूस उपलब्ध व्हावा यासाठी केंद्र सरकारने कापूस आयातीवरील मूळ सीमाशुल्क आणि कृषी पायाभूत सुविधा उपकर हटवण्याचा निर्णय घेतला आहे। सविस्तर रिपोर्ट जाणून घेऊयात आजच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमधून। नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, पालवे ॲग्रिको मधून मी कृषी तज्ञ मोनिका रोडे आपलं आजच्या कापूस पीक विषयक व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते। केंद्र सरकारकडून कापूस आयातीवरील सीमा शुल्क रद्द ही सवलत 1 जून 2026 ते 30 ऑक्टोबर 2026 या 5 महिन्यांच्या कालावधीसाठी लागू करण्यात आली आहे। सरकारच्या मते या निर्णयामुळे वस्त्रोद्योगाला कच्चा माल उपलब्ध होईल आणि उत्पादन खर्च कमी होण्यास मदत होईल। मात्र दुसरीकडे या निर्णयामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे। याला कारण म्हणजे आयात शुल्क हटवल्यानंतर परदेशातून स्वस्त कापूस मोठ्या प्रमाणात देशात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे आणि याचा थेट परिणाम देशांतर्गत बाजारभावावर होऊ शकतो। आधीच अनेक भागांमध्ये कापसाचे दर अपेक्षित पातळीवर पोहोचले नाहीत। अशात आयात वाढल्यास बाजारात अतिरिक्त पुरवठा निर्माण होऊन दरावर आणखी दबाव येण्याची भीती शेतकरी सध्या व्यक्त करत आहेत। विशेष म्हणजे जागतिक स्तरावर आगामी काळात कापूस उत्पादन घटण्याचा अंदाज अनेक संस्थांनी व्यक्त देखील केला आहे। त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर तेजीत राहू शकतात। यावर्षी अनेक शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा कापूस लागवडीकडे कल दाखवला आहे। वाढलेला उत्पादन खर्च, महागडी बियाणे, खतं आणि औषधांच्या किमती यामुळे शेतकरी आधीच आर्थिक दबावाखाली आहे आणि त्यामुळे बाजारभाव घसरल्यास त्याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर होऊ शकतो। सध्या शेतकरी संघटनांकडून या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली जात असून कापूस उत्पादकांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी सरकारने ठोस भूमिका घ्यावी अशी मागणी होत आहे। शेतकऱ्यांमधील वाढत्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर या विषयावर आगामी मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होण्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे। आता सर्वांच्या नजरा सरकारच्या पुढील भूमिकेकडे लागल्या आहेत। आयात शुल्क हटवण्याचा निर्णय वस्त्रोद्योगाला दिलासा देणार की कापूस उत्पादकांच्या अडचणी अजून वाढवणार हे येत्या काही महिन्यांमध्ये स्पष्ट होईल असं वाटतं। सरकारला फक्त वस्त्रोद्योगच मोठा करायचा असेल तर कापूस पिकवणंच बंद करतो ना, अशी भूमिका सध्या शेतकरी घेत आहेत। सरकारने कापूस उत्पादकांचा देखील विचार करावा अशी मागणी सध्या केली जात आहे। तर शेतकरी बंधूंनो, यावर आपलं काय मत आहे? सरकारने घेतलेला निर्णय कितपत बरोबर आहे? आपल्याला काय वाटतं कमेंटद्वारे नक्कीच कळवा। तसेच हा व्हिडिओ आपल्या बाकी शेतकरी बंधूंना देखील पाठवायला विसरू नका। धन्यवाद।